सविस्तर माहितीसाठी। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडते। ठाकरेंना धक्का देऊन शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर मवियाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक ज.म. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सध्या विधान परिषदेमध्ये संख्याबळाच्या दृष्टीने महायुती आघाडीवर असल्याने उपसभापतीपदी महायुतीचे उमेदवार सचिन अहिर हेच निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे। दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून थेट सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। यामुळे इच्छुकांसह शिवसेनेतील इतर नेते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। नीलम गोरे यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदी संधी मिळू शकते अशी चर्चा होती। तसंच पक्षात आधीपासून कार्यरत असलेले किंवा पुढील वर्षी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना संधी मिळावी अशी इच्छा काहींनी व्यक्त केली आहे। काही ज्येष्ठ आणि निवृत्त होणाऱ्या आमदारांसाठी पक्षातील काही आमदारांनी पाठिंब्याचं पत्रही दिल्याचं समजतंय। मात्र अचानक सचिन अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे भाजपच्या नाराजीचा उपसभापती नीलम गोरेंना फटका बसलाय का असा सवाल उपस्थित होत आहे। दरम्यान सचिन अहिर सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। कार्यकर्त्याला महत्त्वाचा दिवस आहे, कारण एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला